नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग 1 आणि 2 या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण परिसरची प्रथम घटक चाचणी म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी 1 ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही परीक्षा आपली 18 ऑगस्ट नंतर होणार आहे आणि त्यासाठी या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारे आहेत. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता आपण इयत्ता 5वीची परिसर अभ्यास भाग 1 आणि 2ची प्रश्नपत्रिका चाचणीची अभ्यासायला घेऊ. इयत्ता 5वी प्रथम घटक चाचणी 2025-26 परिसर अभ्यास भाग 1 आणि 2 यावर आधारित ही 15 गुणांची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत. यात परिसर भाग 1 आणि 2चा सिलेबस हा आलेला आहे प्रथम घटक चाचणीचा. यासारख्या इतर विषयांच्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रश्न पहिला, खालील वाक्य पूर्ण करा 5 गुणांसाठी. बघा या ठिकाणी 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला दिलेली वाक्य पूर्ण करायची आहेत. 1. सूर्य हा एक स्वयंप्रकाशित आहे. दुसरं, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. 3. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात. 4. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. 5. पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. ब भाग जोड्या लावा. अ गट 1. अपृष्ठवंशीय सजीव. क. गोगलगाय. 2. पृष्ठवंशीय सजीव. ब. बेडूक. 3. एकपेशीय सजीव. अ. अमिबा. या पद्धतीने जोड्या लावल्या तर तुम्हाला 3 गुण मिळतील. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा मुलांना, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. प्रश्न दुसरा बघा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 4 गुणांसाठी आपल्याला चूक की बरोबर विचारलेले आहेत. पहिलं, गाय ही अपृष्ठवंशीय सजीव आहे. त्याचं उत्तर आहे चूक. दुसरं, बदक हा प्राणी सस्तन असूनही अंडी घालतो. बरोबर. 3. पृथ्वीला प्रकाश व उष्णता सूर्यापासून मिळते. बरोबर. 4. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास परिभ्रमण म्हणतात. बरोबर. ब भाग, एका वाक्यात उत्तरे द्या 4 गुणांसाठी. 1. पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली? उत्तर, पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली. 2. एकपेशीय सजीव आकाराने कसे असतात? उत्तर, एकपेशीय सजीव आकाराने अत्यंत सूक्ष्म असतात. 3. पूर्वी नकाशाचा उपयोग मानव कशासाठी करत असे? उत्तर, पूर्वी नकाशाचा उपयोग मानव दिशा ओळखण्यासाठी करायचा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास 1 आणि 2ची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका आकारिक चाचणीची आपण या ठिकाणी सोडवलेली.
आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.